हॅलो, पायल स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवी स्टोरी घेऊन आलो आहोत. चला तर बघूया. बाबा. रात्रीचे 12 वाजले होते. सगळं घर शांत झोपलं होतं. फक्त हॉलमधल्या मंद लाईटमध्ये बाबा अजूनही जागे होते. टेबलवर काही बिल्स पडले होते. वीज बिल, घर भाडं, मुलांच्या कॉलेजची फी. हातात कॅल्क्युलेटर होता, पण आकडे जुळत नव्हते. इतक्यात आई पाणी घेऊन आली. ती शांतपणे म्हणाली, झोपा आता, सकाळी बघूया. बाबा हलकसं हसले. हो, झोपतो. पण आईला माहीत होतं, त्यांच्या डोक्यात हजारो विचार सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखे बाबा लवकर उठले. घरातल्या सगळ्यांसाठी चहा केला आणि मुलाला उठवत म्हणाले, चल चॅम्पियन, उशीर होईल. मुलगा अजून अर्धवट झोपेतच म्हणाला, बाबा माझे शूज फाटलेत. क्षणभर बाबा शांत झाले, पण लगेच हसून म्हणाले, आज संध्याकाळी घेऊ नवीन. संपूर्ण दिवस बाबा कामावर होते. कडक ऊन, घाम, थकवा, तरीही चेहऱ्यावर हसू होतं, कारण त्यांच्या मनात फक्त मुलांचं सुख होतं. संध्याकाळी घरी येताना बाबा दुकानात गेले. मुलासाठी नवीन शूज घेतले. दुकानदार म्हणाला, तुमच्यासाठी काही? बाबांनी स्वतःच्या चपलेकडे पाहिलं. ती पूर्ण झिजली होती, पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, नको, पुढच्या महिन्यात घेईन. घरी आल्यावर मुलगा आनंदाने उड्या मारत होता. बाबा किती छान आहे शूज. त्या आनंदात बाबांचा सगळा थकवा गायब झाला. काही दिवसांनी मुलाच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग होती. टीचर म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, मोठं काहीतरी करेल. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांनी आयुष्यात स्वतःची अनेक स्वप्न सोडली होती, फक्त मुलांची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. वर्ष गेली. मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला. पहिल्या पगारातून तो बाबांसाठी नवीन शर्ट, घड्याळ आणि चप्पल घेऊन आला. तो म्हणाला, बाबा, आयुष्यभर तुम्ही आमच्यासाठी सगळं केलं, आता थोडं स्वतःसाठी जगा. बाबा फक्त हसले, पण त्या हसण्यात अभिमान होता, समाधान होता आणि डोळ्यात आनंद अश्रू. कारण बाबा कधी स्वतःसाठी जगत नाहीत, ते पूर्ण आयुष्य फक्त आपल्या मुलांच्या आनंदासाठी जगतात. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.